दंडवत हो. विषय संबंध मात्रे जीव काही गा जातू असे, परी सेवित साता ती की गडदरा घाली जेत काही सेनीही उसंत नाही. आचार प्रकरणाचं आजचं 6वं वचन या ठिकाणी आपण घेत आहोत. कालच्या सत्रात आपण 5व्या वचनासंदर्भात श्रवण केलेलं आहे. ऐसा विखो बापुडा जो सेवित साता आपल्या मोहरा न करी ना, जो विखो आहे तो निश्चितच जीवाला स्वतःकडे आकर्षित करतो आणि सोबतच त्या जीवाला तो आकर्षित करून त्या मोहामध्ये गुंतवत असतो. मग अशा प्रकारे आजच्या वचनामध्ये आपण बघतो आहोत की विखो फक्त एवढंच करतो का, फक्त आकर्षितच करतो का त्या जीवाला. विषय संबंध मात्रे, विषय म्हणजे जड चेतन जे पदार्थ आहेत ते, संबंध मात्रे म्हणजे संपर्क, मात्रे म्हणजे लगेचच येता क्षणीच. जीव काही गा जातू असे म्हणजे जीवाला त्या संदर्भामध्ये जेव्हा त्या जडचेतन पदार्थ संपर्क येता क्षणी जीव काही गा जातू असे म्हणजे धर्मापासून तो जातो का, म्हणजे जसं प्रथम उल्लेख झाल्या त्या धर्माशी जो निगडीत आहे जीव, त्या धर्मापासून तो जातो का. धर्मापासून तर तो जात नाही, परंतु सेवित साता म्हणजे आवडीपूर्वक जर का पुन्हा पुन्हा त्यांनी त्या दोषरूप पदार्थांचा संयोग केला, संपर्क केला, तर मात्र ती एकी गडदरा घाली म्हणजे तो एक अशा खड्ड्यामध्ये, गडदरा म्हणजे एक प्रकारचं खड्डा आहे, तो त्या खड्ड्यामध्ये तो पडतो. जेत काही सेनीही उसंत नाही म्हणजे त्या खड्ड्यामध्ये पडल्यानंतर, त्या गडदऱ्यामध्ये पडल्यानंतर काही सेनही उसंत नाही म्हणजे जीवाला तिथून निघण्यासाठी कुठलाच उपाय त्यामधनं नसतो. जसं व्यसनाधीन व्यक्ती असेल, तो एकदा जर का त्या व्यसनाच्या अधीन झाला की तिथून त्याची स्वतःची जरी इच्छा असेल याच्यातनं निघायचंय बाहेर, तरी सुद्धा तो त्या दोषातनं, त्या व्यसनातनं बाहेर पडू शकत नाही. अशा प्रकारे दोषयुक्त पदार्थ जे असतात, मग ते कुठलेही असोत, खाण्याच्या पदार्थापासून परिधान करण्याच्या सर्व वस्तूपर्यंत, वस्त्रापासून तर सर्वच गोष्टी त्याच्यामध्ये आल्या, ते जर का त्रिगुणात्मक असतील तर त्या सुटत नाहीत. कारण की साजात्य वेद, आपण पण त्रिगुणच आहोत आणि त्या वस्तू सुद्धा त्रिगुण असतात. जसं आपण एखाद्या सोहळ्याला पोहोचलो की तुम्ही बघायचं, वयस्कर लोक एकत्र भेटतात, तरुण वेगळे, लहान मुलं, ते बरोबर लहान मुलांशी ओळख होऊन जाते त्यांची, महिलांशी ओळख होते, पुरुषांशी ओळख होते. म्हणजे सोहळ्याला सगळे एकत्र झालेत, पण त्यामध्ये बरोबर त्यांच्या वयानुसार, त्यांच्या विचारानुसार त्यांची विभागणी होत असते. तसं व्यसन करणारे जे लोक असतात त्यांचं एक वेगळं संघटन असतं, बरोबर ते एकत्र भेटतात एकमेकांना. तसं आहे की आपल्याला सुद्धा दोषयुक्त पदार्थांची आवड, आणि सोबतच ते पदार्थ सुद्धा कसे आहेत, दोषयुक्त जर का आहेत, तर त्यांना सुद्धा आपलं आकर्षण किंवा ते सुद्धा आपल्याला आकर्षित करत असतात. आणि मग एकदा जर का त्या पदार्थाचा, दोषाचा जर का संपर्क झाला, तर मग मात्र आपण त्या दोषापासून कधीही लांब जात नाही, तो दोष सुद्धा आपल्यापासून लांब जात नाही. आपल्याला कधी काळी असं जरी वाटलं की ह्या व्यसनाचा त्याग करावा, या दोषाचा त्याग करावा, तरी देखील त्या दोषाचा त्याग करता येत नाही. सकाळी झोपेतनं उठताना असतात ना आपलं की उठायचंय, आम्हाला लवकर उठायचंय,
तुमची किती इच्छा असली तरी मात्र तुम्ही त्या दोषाचा त्याग करू शकत नाही, झोप उघडत नाही आपली. म्हणजे अशा प्रत्येक गोष्टींविषयी तुम्ही तो जो निर्णय आहे तो लावू शकता. ते उदाहरण जे आहे त्या प्रत्येक गोष्टी विषयी जे लागले पण त्याचं आपल्याला बघायला मिळतं. आता गडदरा म्हणजे काय आहे? गडदरा म्हणजे खाच आहे, खड्डा आहे, त्याच्यामध्ये एकदा पडलं, जसं ते हत्ती पकडतात ना, ते काय करतात, खड्डा करतात मोठा आणि त्याच्यावरती ते घास वगैरे टाकून ठेवतात, जेणेकरून त्याला वाटतं हे रस्ताच आहे की काय, आणि तो त्याच्यावरून चालतो आणि त्या खड्ड्यामध्ये तो पडतो. आता त्या हत्तीला किती जरी वाटलं याच्यातनं बाहेर पडायचं आहे तरी तो त्याच्यातनं निघू शकत नाही. अशा प्रकारचं हा दोष आहे. आणि म्हणून सांगतात गडदरा हा दुसरा. हा गडदरा एकच आहे का? म्हणजे या वचनामध्ये जो गडदरा सांगितला हा एकच गडदरा आहे का? हे एकच नुकसान आहे का? ना, गडदरा हा दुसरा म्हणजे हा दुसरा गडदरा आहे. म्हणजे पहिला गडदरा कुठला होता ना? मागील वचनामध्ये जो सांगितलेला आहे, म्हणजे जो जड पदार्थ सांगितला, जड म्हणजे खाण्याचा पदार्थ असेल, उपयोगी नेण्याची वस्तू असेल, वस्त्र असतील, अलंकार असतील, जे जे काय असेल ते जड पदार्थांचा एक गडदरा सांगितलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पण आपण अडकतो. आणि प्रस्तुत वचनामध्ये चेतन पदार्थाचा गडदरा सांगितलेला आहे. मग त्याच्यामध्ये सगळेच आलेले आहेत. चेतन म्हणजे जे सजीव आहेत त्यांचा लळा आपल्याला अधिक असतो. कधी कधी जड वस्तूंचाही लळा असतो आणि चेतन वस्तूंचाही लळा असतो. दोघांमध्ये थोडा थोडा फरक बघायला मिळेल, पण चेतन वस्तूंच्या गडदऱ्यामध्ये आपण अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अडकतो. आणि म्हणून तो सुद्धा एक गडदरा सांगितलेला आहे. दृष्ट दोष, दोन्ही वचनीचे गडदरे कसे दृष्ट दोष आहे, म्हणजे साहजिकच कोणालाही तो दोष रूपी वाटत असतो, जो बघणारा असतो त्याला. विषय म्हणजे स्त्री, तर या वचनामध्ये गडदरा किंवा विषय जे काही म्हटलेलं आहे, विषय संबंध मात्रे, तर याच्यामध्ये सर्वात स्पष्ट विचारलेलं आहे की नेमकं विषय या वचनात कशाला म्हटलेला आहे. जड आणि चेतन पदार्थ असा विखो किंवा विषय या पदार्थाचा आपण अर्थ केला, परंतु मागील वचनामध्ये जड सांगितला, या वचनामध्ये चेतन विषय सांगितला, तर नेमका चेतन विषय म्हणजे काय बरं? विषय म्हणजे स्त्री, म्हणजे प्रामुख्याने चेतन पदार्थ या ठिकाणी स्त्रीला म्हटलेला आहे. संबंध मात्रे म्हणजे किंचित उल्लेख, संबंध मात्रे म्हणजे संपर्क होता क्षणीच, म्हणजे काय बरं ना, किंचित उल्लेख, नुसता किंचित जरी उल्लेख झाला तरी सुद्धा. आता मात्र या शब्दाला संबंध असं म्हटलेलं आहे. कशास्तव? कापा गर्भाते जन्म मात्र म्हणितले, म्हणजे चौकडीच्या टीकेमध्ये सांगितलं की कलियुगी जन्म मात्रे, जन्म होता क्षणी किंवा कलियुगाचा संपर्क येता क्षणीच लगेच चौकडीचे नरक आक्षेपतात. तसंच या वचनामध्ये सांगितलं की संपर्क येता क्षणीच त्या ठिकाणी दोषाला सुरुवात होत असते. तैसे अंतर उल्लेखाते मात्र म्हणजे याचा सिद्धांत सांगतात. अंतर उल्लेखाते म्हणजे मनामध्ये जो प्रथम उल्लेख होतो त्याला मात्र असं म्हणायचं. म्हणजे सुरुवात कुठल्याही दोषाचा संपर्क जो आहे तो होत असतो तो प्रथम उल्लेखाने होत असतो. प्रथम उल्लेख त्याच्यामध्ये होतो. प्रथम उल्लेख म्हणजे आणि त्याच्या पुढचे उल्लेख आहेत. प्रथम उल्लेख म्हणजे कोरडा असतो तो उल्लेख, फक्त पाहिजे, एखादा पदार्थ आपल्याला पाहिजे असा उल्लेख आपल्याला प्रथमतः होतो आणि मग त्या उल्लेखाचं रसरूप, द्वितीय रसरूप, तृतीय रसरूप म्हणजे त्या उल्लेखामध्ये आपल्याला वाढ होते. तो पदार्थ प्राप्त व्हावा यासाठी रस निर्माण होतो मनामध्ये. म्हणजे जसं भूक लागलेली आहे, तहान लागलेली आहे, जेवढा जेवढा उल्लेख होईल तेवढं तेवढं त्या पदार्थाविषयीचं जी अपेक्षा जी आहे ती आपली वाढत जात असते. तैसे अंतर उल्लेखाते मात्र म्हणितले, अंतर जो उल्लेख होतो प्रथम उल्लेख त्याला मात्र म्हणावे.
मात्र या शब्दाचाच अर्थ काय होतो? मात्र म्हणजे अल्प, म्हणजे किंचित, खूप काही जास्त मोठा उल्लेख व्हावा लागत नाही. थोडा जरी संपर्क आला, जसं आपल्याला चटका लागतो, उष्ण वस्तूवर जर का आपण हात ठेवल्यानंतर किती वेळ हात ठेवावा लागतो मग चटका लागतो? काय तुमचा अनुभव काय? लगेच का हात ठेवल्यानंतर मग 2-4 सेकंदांनी मग चटका लागेल तुम्हाला, मग तुम्ही हात त्याच्यावरून काढून घ्याल? असं नाही. असं असतं की हात टेकवला की लगेच आपण काढून घेतो, म्हणजे त्यामध्ये सेकंदाचाही 10वा भाग त्याच्यामध्ये येतो. म्हणजे किंचित अल्प काळ एखाद्या गोष्टीचा संपर्क आला, जे उष्ण वस्तूचा संपर्क आला की चटका लागतो. तसं आहे की दोषाचा संपर्क झाल्यानंतर खूप वेळाने तुमच्यात दोष संचरतो असं नाही, लगेच संचरतो. मग तो कार्यरूप मात्र त्याचा हळूहळू हळूहळू ते कार्यरूप व्हायला लागतं. आपण म्हणतो ना, आधी त्यांनी त्यांचे गुण दाखवले नाहीत, आता त्यांचे एक एक गुण समजतायत. गुण म्हणजे दोषावाचक बरं का. म्हणजे हे काय आहे की कार्यरूप जे आहे ते होत असताना म्हणा किंवा आपल्या लक्षात येत असताना म्हणा, त्याला वेळ लागतो, परंतु संचार मात्र लगेच होत असतो. मग या ठिकाणी अल्प असं त्या मात्रा शब्दाला, मात्रा म्हणजे अल्प, जीव म्हणजे शौच. आता या वचनी जो जीव सांगितला तो कशा प्रकारचा, कसा जीव आहे बरं? त्याचा अधिकार काय आहे, त्याची योग्यता काय आहे? न इथे सांगतात की विषय संबंध मात्रे जीव काही का जातो, असे जीव जो सांगितलेला आहे. आता इथे जीवाचा उल्लेख म्हणजे जीवाचं विश्लेषण का पाहिजे आपल्याला? कारण की जीव वेगवेगळ्या अधिकाराचे जीव असू शकतात. उत्तम अधिकाराचे जीव असतील, उत्तम योग्यतेचे जीव असतील, प्रत्येकाला तो संपर्क येणार आहे. परंतु जरठ आणि उत्तम अधिकाराचे असतील तर मात्र त्यांना तो संपर्क झाला तरी त्याच्याविषयी दोष निर्माण होणार नाही. आता केशराज भास संपर्क आला पण दोष मात्र निर्माण नाही झाला त्यांच्यामध्ये. जसं भटोबास आहे, हो रस पिती आणि उडून जाती, म्हणजे उत्तम पदार्थाचा संपर्क जरी झाला, खाण्यात जरी ते पदार्थ आले तरी त्या पदार्थामध्ये रमण रूप होणे नाही. त्या पदार्थामुळे धर्म जो आहे तो धर्माची न्यूनता होणे नाही. हे जसेच्या तसेच ते राहणार. हे जरठत्व आहे. ज्यांची चर्या पूर्ण झालेली आहे, 1, 2, 3 चर्या, असे जे पुरुष आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे असा दोष एक प्रकारे संचरणार नाही. त्या व्यतिरिक्त जे कमी अधिकाराचे जीव आहेत, कोमळ अधिकाराचे जीव आहेत, किंवा ज्यांनी प्रसवादी क्षोभ जो काही जोडलेला असेल, मागील गतजन्मी त्यांनी त्या प्रमादाविषयी, त्या दोषाविषयी जर का प्रायश्चित्त केलेलं नसेल तर त्यांच्या समोर तो दोष उभा ठाकणार देखील आणि त्या दोषाला ते अधीन सुद्धा होण्याची शक्यता असते. असे वेगवेगळ्या अधिकाराचे जीव आपल्याला माहिती आहेत आणि म्हणून आपण हा प्रश्न केला की या वचनी कुठले जीव सांगितलेले? उत्तम अधिकाराचे जीव या वचनी सांगितलेत का? ना. जीव म्हणजे शौच, म्हणजे शौच म्हणजे असमर्थ. असमर्थ कशामुळे होतो तो? आधी आपण बघू समर्थ कशामुळे होतो. उत्तम प्रकारच्या आज्ञेचं पालन किंवा उत्तम प्रकारची त्यामुळे घडलेली योग्यता, अधिकार, कणव, याच्यामुळे तो जीव कसा आहे? समर्थ आहे. आमच्या स्वामींनी जरी आमिष दाखवलं की घ्या बरं तो पदार्थ, तुम्हाला जे आवडेल ते घ्या, परंतु उत्तम प्रकारचं अनुपालन आहे शांताबाई सांचं, घेत नाहीत ते, किंवा त्या पदार्थाला ते बळी पडत नाही. जे पदार्थ एवढ्या वर्ष खात आले, स्वामींनी सांगितलं लगेच सोडून पण दिले. उत्तम अधिकार आहे. आपल्याला एखादा पदार्थ सोडायलाच खूप वेळ लागतो, त्याची सवय करायला खूप वेळ लागतो, आणि सोबतच तो पदार्थ जर का, तो परिच्छेद जो असतो तो जर का सोडायचा म्हटला की लगेच सोडूनही देतो. म्हणजे हा कसा आहे? हीन अधिकार आहे. या व्यतिरिक्त जे असमर्थ ज्यांना आपण म्हटलं ते कोण? जे उत्तम अधिकार ज्यांचा नाही. हीन अधिकार म्हणता येणार नाही. अधिकार त्यांचा पण आहे, पण त्या अधिकाराला हीन अधिकार म्हणायचं नाही आपण. उत्तम अधिकार नाहीये पण उत्तमापेक्षा थोडासा कमी आहे. किंवा ज्यांच्याकडे कणवेची जी काही जो काही परितोष असला पाहिजे, तोष असला पाहिजे परमेश्वराच्या संबंधित, की त्या वेळेला परमेश्वराला, देवाने त्यांना त्याविषयी काहीतरी
सहाय्य करावं असा जो काही योग आहे तो त्यांनी जोडलेला असेल किंवा नसेलही, म्हणून ते असमर्थ आहेत. म्हणजे योग्य ती कणव, योग्य तो अधिकार आणि योग्य ती योग्यता त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणामध्ये नसल्यामुळे काय आहे ते असमर्थ आहेत. जसं आता आपण बाजारात गेलो आणि आपल्याकडे पुरेसे पैसे असतील तर कसे आहोत आपण? समर्थ आहोत, काही हरकत नाही. पण ते म्हणाले पैसे आणलेले नाही सोबत, मग ते आहे मोबाईल मधनं पण आपल्याला देता येतात, काही हरकत नाही, आहे आमच्याकडे. म्हणजे आपण समर्थ आहोत. किंवा काहीच नाही आपल्याकडे पण तो दुकानदार जो आहे तो ओळखीचा आहे आपल्या, म्हणजे तरी सुद्धा आपण समर्थ आहोत, काही हरकत नाही, आपल्याला घ्यायचं ते नंतर पैसे देता येतात. म्हणजे आपल्याकडे जर का संभावना असेल तर आपण समर्थ असतो, पण संभावना नसेल तर आपण असमर्थ ठरतो. मग इथे दैवराटीमध्ये संभावना कसली पाहिजे? योग्य त्या कणव, अधिकार आणि योग्यतेची संभावना पाहिजे. परनिष्ठ गोमटे जे आहे, स्वनिष्ठ गोमटे जे आहे ते तरी आपल्याला घडलेले असले पाहिजेत. कधी कधी स्वनिष्ठ गोमट नसेल, परनिष्ठ गोमट आपल्याकडे पाहिजे. कधी परनिष्ठ नसेल तर स्वनिष्ठ का होईना ते आपल्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून या वचनीचे जे जीव सांगितले ते कसे आहेत ना? पूर्व प्रमादी, म्हणजे पूर्व सृष्टीमध्ये प्रमादी झालेले आहेत. आता पूर्व सृष्टीतले प्रमादी हे सगळेच आहेत, एकूण एक. या सृष्टीमध्ये आता जेवढे जीव दिसतात ते सर्वच्या सर्व मागील सृष्टीचे प्रमादी जीव आहेत, म्हणून या सृष्टीमध्ये आले. जे मागील सृष्टी प्रमादी नाही झाले ते या सृष्टीमध्ये आले नाहीत. असं प्रत्येकच जीव आहे. मग न मोडित प्रसवाचे, आता प्रमादी असणं याला आक्षेप नाही, परंतु प्रमादी होऊन त्या संदर्भातला जो प्रायश्चित्त आहे, अनुताप आहे, तो सुद्धा केलेला, म्हणजे प्रसव मोडलेला नाहीये. म्हणजे हा एक दुसरा दोष त्याच्यामध्ये झाला. जर का तो मोडित प्रसवाचे असले तर तो कदाचित थोडासा समर्थ होतो, पण मोडित प्रसवाचे नसले तर त्यांच्यासाठी तो दोष परत उभा राहतो. म्हणजे एखाद्या आजाराचं व्यवस्थित आपण इलाज केला नाही, उपचार केला नाही तर काय होतं? तो परत तो आजार, टायफॉइड असतो ना, टायफॉइड परत येतो फिरून. तसं आहे, त्यासाठी योग्य तो उपचार केला पाहिजे. एखाद्याच काही फ्रॅक्चर असेल, डॉक्टर म्हणतात 2 महिने चांगला आराम करा बरं का. आपण 1 महिन्यानी काय करतो? दुर्लक्ष करतो त्या गोष्टीकडे, आणि परत मग तो जो दुखायला लागला तो आयुष्यभर दुखतो. म्हणजे त्या वेळेला सुरुवातीला योग्य ते उपचार जर का केले, प्रायश्चित्त जर का केलं तर तो दोष परत उभा ठाकत नाही. हे समर्थच आहे एक प्रकारे. आपल्याला जर का एखादा दोष उभा टाकत असेल तर त्या क्रियार्थी आपण कमकुवत आहोत. आपण म्हटलं ना, आम्ही पदयात्रेत चालू की पायच दुखतात आमचे. घरी ते एवढी धावपळ करतात तेव्हा मात्र पाय दुखत नाहीत. काही लोकांचं उलट आहे, घरी धावपळ केल्या की पाय दुखतात, पदयात्रेमध्ये गेलं तर पाय दुखायचे थांबले. 8 दिवस चाललो, अजिबात पाय दुखले नाही, घरी आलो की परत पाय दुखायला लागले. म्हणजे उत्तम अधिकार आहे, परमार्गी योग्य सेवादास्य घडू शकतं. आणि दुसरे जे आहेत ज्यांचं परमार्गी गेल्यानंतर आजार पण उद्भवतं, म्हणजे त्यांचा सन्निधानीचा तो भोग त्यांनी जोडून ठेवलेला आहे. मग तो तिथे गेल्यानंतर तो उद्भवतो, याला म्हणतात प्रसव. तो प्रसव आहे तो न मोडलेला आहे आपण. म्हणजे आधी परमार्गी काही खोटं बोललो उगच, म्हणजे काही पाय हात दुखत नाही, परंतु नाही सेवा म्हटल्यानंतर माझे हात पाय दुखतात, मला कंटाळा आला, मी आजारी आहे, म्हणून आपण त्या सेवा टाळल्या, खोटं बोललो. आता काय होणार? पुढे जेव्हा केव्हा तसा योग येईल तेव्हा तुमची इच्छा आहे ती सेवा करायची, पण तुमचे, कारण की तेव्हा अव्यरण केलं सेवेचं, आता तुमचा योग जरी आला ती सेवा करायचा, तरी तो क्षोभ जो आहे, तो प्रसव जो आहे, तो प्रसव त्या ठिकाणी उभा ठाकतो आणि ती सेवा आपल्याकडनं घडत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचा प्रसव जर का उभा राहत असेल तर तो जीव कसा आहे? असमर्थ जीव आहे. असतं ना, सगळं आहे आपल्याकडे परंतु जाता येत नाही. सगळं काय आहे परंतु त्या पदयात्रेत जाता येत नाही, स्थानवंदनाला जाता येत नाही, पोथी निरूपणाला जाता येत नाही. सगळं काय आता? तरी हा काय आहे? अनधिकार आहे. तो अनधिकार पुन्हा 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 उभा राहतो. या सृष्टीमध्ये किंवा या जन्मामध्ये तो अनधिकार आपण मोडून काढला नाही
तर तो परत पुढील जेव्हा केव्हा ज्ञान होईल, दैवराटीचा योग येईल, तेव्हा पुन्हा पुन्हा तो दोष जो आहे तो उभा ठाकत राहील, तो काही थांबणार नाही. म्हणून आपल्याला आत्ताच लक्षात आलं गुण काय आहे, सेवा दास्य काय आहे, ईश्वर विधी काय आहे, ईश्वर आज्ञा काय आहे, आता लक्षात आलं की ते करताना जे जे काय अडथळे येतात आपल्याला ते लगेच लक्षात आले पाहिजे की नेमका विधी कार्याच्या वेळेलाच आपल्याला हा अडथळा उभा राहतो. तर त्याविषयी देवाला प्रार्थना, सेवा दास्य वगैरे करून आणि तो प्रसव जो आहे तो मोडीत काढला पाहिजे, मोडून काढला पाहिजे, मोडून टाकला पाहिजे आपण, तरच तो प्रसव मोडला जाईल. नाहीतर तो पुन्हा पुन्हा प्रतिसृष्टी तो उभा राहील आणि प्रतिसृष्टी प्रति जन्मामध्ये आणि प्रति दैव पैकीच्या योगाला आपण असमर्थ ठरणार आहोत. म्हणजे त्या ठिकाणी तो दोष उभा राहिला की मग परत आपण मागे 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 सरकणार. म्हणून जे मोडित प्रसव, न मोडित प्रसवाचे जे आहेत आणि हीन कणवेचे म्हणजे कणव आहे पण ती कणव उत्तम प्रकारची नाही आहे. जसं भटोबा स्वामींना जे पण काही द्यायचे, काय बाईचा ज्या काही निवडून द्यायचा पदार्थ ते कशा द्यायचा, बरवा बरवा पदार्थ. भटोबा जे पण काही स्वामींसाठी आणायचे, फुलं असतील, काही दंतधवनासाठी त्या काड्या असतील, आंबियाच्या, बाबुळ्याच्या, कदाचित भुरीच्या त्या काड्या असतील, सिलिका दोन्ही, त्या सगळ्या जे काही द्यायचे ते उत्तम प्रकारचं दिल्या जायचं. आमच्या बाईचा स्वामींसाठी जे आसन रचायची ती जागा उत्तम प्रकारे मस्त व्यवस्थित झाडून वगैरे समस्त आसन रचायचे. आमचे निळभट्ट भांडारेकार जो आहे, भांडारेकार जे आहेत ते स्वामींच्या मुक्कामासाठी योग्य ती जागा व्यवस्थित निवडायचे आणि त्यापेक्षा थोडीशी त्रासदायक जागा असेल ती स्वतःसाठी घ्यायची. उत्तम प्रकारची जी जागा आहे ती स्वामींच्या आसनासाठी, शयनासनासाठी ती निवडायची. म्हणजे देवाला उत्तम देता आलं पाहिजे आपल्याला. ते उत्तम देत असू तर उत्तम कणव आहे आणि त्यातल्या त्यात हीन देत असू तर कुठल्या तरी ठिकाणी मी बघितलं पंचावतार तर करायचं आहे परंतु फळं घ्यायची तर फळं महाग आहेत, डाळिंब भरपूर महाग आहेत ना. मग त्यांनी इतके असे छोटे छोट्याने सुकलेले डाळिंब ठेवलेले होते. म्हटलं हे नसते ठेवले तरी चाललं असतं, एका कागदावर डाळिंब लिहून 5 कागद ठेवले असते तरी चाललं असतं. म्हणजे इतके सुकलेले ते डाळिंब होते. तर म्हटलं अर्पण एकदा तुम्हाला क्रियाच करायची म्हटलं तर उत्तम प्रकारची क्रिया करा. एखाद्या वेळेस एक पदार्थ, एक फळ कमी ठेवा, त्याच्यामध्ये काही 5 फळं ठेवली पाहिजे, एकच फळ ठेवा पण उत्तम प्रकारची सवय ठेवली पाहिजे. ते पदार्थ देव खावत की नको खावत, स्वीकारत का नको स्वीकारत, पण तुमचं दातृत्व मात्र उत्तम असलं पाहिजे. आमचे स्वामी श्री प्रभू हे ज्या वाटेने यायचे जायचे महादाईचा तिथे रांगोळ्या काढायच्या. म्हणजे रांगोळ्या म्हणजे कसं, फक्त रांगोळी अशी टाकून नाही ठेवायची, ती छानपैकी ते नक्षीकाम सगळं ते काढलं जायचं. दादोस म्हणतात त्या वाटेने श्रीप्रभू येत जातही नव्हते तरी सुद्धा हे त्या वाटेला ते सगळं झाडून ठेवायचे, रांगोळ्या काढून ठेवायचे. श्रीप्रभू यांची रांगोळी स्वीकारतही नव्हते. स्वामी म्हणतात श्रीप्रभूंसाठी ती गल्ली, ती रस्ता झाडला ना एकदा, मग श्रीप्रभू त्या रस्त्याने येवत अथवा न येवत, परंतु मात्र महादाईसांना कुठलाही त्याचा दोष नाही. पण म्हणजे स्वामींचा जो येण्याचा जो रस्ता आहे तो सुद्धा उत्तम प्रकारचा करून ठेवायचा महादाईचा. त्याच्यानंतर रांगोळ्या, स्वामी त्याच्यावर श्रीचरण ठेवत नव्हते परंतु उत्तम प्रकारची रांगोळी काढायची ना. मग प्रतिदिनी दाट रांगोळी काढायची, म्हणजे जेणेकरून श्रीप्रभूंनी त्या रांगोळीला स्पर्श करावा, श्रीचरण स्पर्श केला गेला झाला पाहिजे, अशा प्रकारे ते दाट रांगोळी काढायची. श्रीप्रभू रोज ती रांगोळी चुकवायची. एक दिवशी पूर्ण रांगोळी काढून ठेवली. आता भटोबास म्हणतात आता चुकवून दाखवा बरं रांगोळी, आपले ऐश्वर्य करून तुम्ही परमेश्वर आहात ही रांगोळी चुकवून दाखवा. ते जरी परमेश्वर असले तरी ती रांगोळी चुकवू शकत नाही, असमर्थ आहेत परमेश्वर ती रांगोळी चुकवायला. का बरं? कारण की ती रांगोळीमध्ये नुसतीच रांगोळी नाहीये, ती रंगाची रांगोळी नाहीये, ती नक्षीकामाची रांगोळी नाही, ती फुलांची रांगोळी नाहीये, ती आवडीची रांगोळी आहे. फुलांची रांगोळी देव चुकवू शकतात पण आवडी पूर्वक जे अर्पण केलेलं आहे ते मात्र देव चुकवू शकत नाही. जेवल्यानंतर पण देवाला जेवावं लागतं. का बरं असं?
कारण ती क्रिया उत्तम आहे, क्रियेतले पदार्थ उत्तम आहेत, क्रिया करण्यामागचा हेतू उत्तम आहे. यदा कदाचित तुमच्या आर्थिक अक्षमतेमुळे जर का तुम्हाला उत्तम पदार्थ देता येत नसेल जर का, तर असं होऊ शकतं ना, प्रत्येक जण काय उत्तम पदार्थ देतील का? मग एखाद्या वेळेस असं असेल की आमच्याकडे उत्तम नसेल, मग काय करायचं त्यावेळेला? त्यावेळी तुमचा भाव उत्तम पाहिजे, तुमचा हेतू उत्तम पाहिजे, तुमचा दातृत्वाचा जो काही मागचा हेतू आहे तो उत्तम पाहिजे. दातृत्व करण्याची पद्धत सुद्धा उत्तम असली पाहिजे. तुम्ही जेवण चांगलं बनवलं, वाढलं जर का बरोबर नाही, तर कुठेतरी गेलो आम्ही, तर तिकडे त्यांनी एवढ्या मोठ्या भाकऱ्या बनवलेल्या होत्या आणि 2 भाकऱ्या मला वाढल्या, चांगल्या मोठ्या मोठ्या भाकऱ्या 2, म्हणजे परत मागायचं काम नाही. आता एवढ्या म्हणजे ती वाढण्याची पद्धत कशी झाली? ह्याला हात मोकळा असं म्हणत नाही, ह्याला वाढण्याची पद्धत कशी झाली? ती ओबड धोबड वाढणं आहे, असं नाही. तुम्ही पदार्थ उत्तम नसाल तरी वाढण्याची पद्धत उत्तम असली पाहिजे. आमच्या स्वामींची श्रीमंत सुकुमार आरोहणा होती आणि बाईसा पण वाढत होत्या कशा? भसाबस वाढत होत्या का? नाही, जे एकदम नाजूक, बाईसांचंही वाढणं नाजूक होतं. बरोबर तो भात एवढाच असणार, चपाती किंवा काय भाकर असेल ती एवढीच वाढल्या जाणार, भाजी एवढीच वाढल्या जाणार, असं भरमसाठ वाढून ठेवायचं नाही. त्याच्यामुळे ते नुसतं ताट बघितलं तरी पोट भरून जातं, असं पण होतं. म्हणून आपल्या क्रियेमध्ये कुठून सुरुवात झाली पाहिजे? सर्वात पहिले उत्तम हेतू आपला असला पाहिजे, तर उत्तम पदार्थ तुमच्याकडे प्राप्त होतील आणि उत्तम प्रकारे ते वाढल्या जातील. उत्तम प्रकारचा आग्रह त्याच्यामध्ये असणार आहे. ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उत्तमच असल्या पाहिजेत. आपण सगळं घरामध्ये ज्या काही वस्तू आणतो, पायापासून तर डोक्यापर्यंत ज्या काही वस्तू वस्त्र आपण वापरत असतो, उपयोगात आणत असतो, चष्म्यापासून सगळंच, सगळ्या बाबती एकदम व्यवस्थित असल्या पाहिजे. घरातल्या वस्तू नीटनेटक्या असल्या पाहिजेत, भांडी व्यवस्थित असली पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टींकडे जेवढं आवर्जून आपण लक्ष देतो तेवढंच लक्ष तुम्हाला क्रियेच्या बाबतीमध्ये देता आलं पाहिजे. परत हे पण लक्षात घ्या, मी तेही सांगितलंय, तुमच्याकडे आर्थिक जर का आर्थिकता तुमची कमकुवत असेल तर तुम्ही खूप काही महागडा पदार्थ देऊ शकत नाही. परंतु जोही पदार्थ तुम्ही देताय तो उत्तम हेतूने द्या, तो उत्तम प्रकारे स्वीकारला जाईल. जर का तुमचा हेतू चांगला असेल तर लीळा चरित्रामध्ये पाणी भातही आमच्या देवाने स्वीकारलेला आहे, शिळ अन्न सुद्धा स्वीकारलेलं आहे. देव स्वीकारतात, फक्त तुमचा हेतू जो आहे तो उत्तम असला पाहिजे. धुळी कणामध्ये मिसळलेले भिक्षान्न कणही स्वामी स्वीकारतात. म्हणजे आता ते उत्तम पदार्थ होता, पण आता कसं झाला? तो धुळीत मिसळला, मळला तो पदार्थ. परंतु आमचे स्वामी तो निवडतात. का बरं? कारण की देणाऱ्याचा भाव उत्तम आहे, हेतू उत्तम आहे, कणव हेतू उत्तम आहे आणि त्याची ती कणव वाढवायची. स्वामी ते अन्न तिथे टाकून देऊ शकतच नाहीत. तसं तुमचा पदार्थ कसाही असो, पण द्यायचा मागचा भाव जर का उत्तम असेल तर त्या पदार्थामध्ये आपोआपच उत्तमत्व प्राप्त होतं. तुम्ही जर का आळसपूर्वक जर का भोजन बनवलं तर ते जेवण जे आहे ते असंच बनेल, बेचव. आणि जर का तुम्ही उत्तम आवडीने जो पदार्थ बनवला, साधा मीठ मिरचीवर जरी तो भाजी बनवली तरी ती उत्तम प्रकारची भाजी तयार होत असते. बघा तुम्ही घरामध्ये त्या भाजीमध्ये काय काय टाकत असता, हा मसाला तो मसाला, अमका टमका, भरपूर मसाले असतात. का बरं? काय आपल्या हाताला चव नसल्यामुळे आपल्या मसाल्यावर विश्वास टाकावा लागतो, त्या मसाल्यामुळे तरी चव येईल भाजीला. परंतु मार्गामध्ये सगळ्याच भाजीमध्ये तो किचन किंग मसाला टाकतात का ते लोक? नाही टाकत. जे आहे ते त्याच्यामध्ये ते बनवतात. परंतु तिथलं काय माहिती, साधी जरी भाजी बनवली तरी ती उत्तमच का लागते, संशोधन महिला वर्गाने केलं पाहिजे. काही जरी तिथे बनवलेलं असेल, शिळं पाक जरी असेल तरी ते चांगलंच कस काय लागतं? कारण की तो बनवण्यामागचाच भाव काय आहे? सेवा भाव आहे. माझ्या देवाची किंवा परमार्गाची सेवा म्हणून हा पदार्थ आम्ही बनवतोय, ती सेवा मला प्राप्त झाली, हा हेतू कुठेतरी असतो आणि त्या आवडीपूर्वक ते बनवल्या जातं. आणि म्हणून भाव उत्तम असल्यामुळे पदार्थ हा जो आहे तो उत्तम प्रकारचा तयार होत असतो. चव त्याच्यामुळे येते. खूप काही टाकलं त्याच्यामध्ये म्हणून चव येत नसते. एकदम एखादा कोरा चहा जरी बनवला तरी तो उत्तम प्रकारचा होतो, काहीच टाकलेलं नसतं त्याच्यामध्ये. म्हणजे बनवण्यामागची आवड, भाव उत्तम असेल तर आपण समर्थ आहोत
आणि आपला भाव आवड जर का उत्तम प्रकारची नसेल, जेम तेम क्रिया कशी तरी आपण करतो आहोत, ते सांगतं की म्हणजे हातपाय म्हणजे हे करूनच आळसपूर्वक म्हणा किंवा आया बापो करून, म्हणजे एखादा विधी सांगितला, किती साधा विधी असला तरी पण आया बापो करून म्हणजे रडत पडत तो आचार करायचा किंवा विधी करायचा. त्याच्यामध्ये आवड नसेल तर मग आपण असमर्थ होत जाऊ. कणव कमी कमी होत जाईल, अधिकार कमी होत जाईल, योग्यता कमी होत जाईल, खंती वाढत जाईल, अयोग्यता वाढत जाईल, अनधिकार वाढत जाईल. तेने करून आपण असमर्थ होत राहतो. म्हणून या वचनी कोण सांगितला? पुरुष. असमर्थ म्हणजे ज्याने दोष घडवला म्हणून तो असमर्थ झाला, आणि घडलेल्या दोषाविषयी प्रायश्चित्तच केलं नाही म्हणून तो अजून असमर्थ झाला. अशा प्रकारे त्या ठिकाणी असमर्थ होत 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 तो दोषाला लगेच पात्र होतो. एखादा व्यक्ती असतो त्याला लगेच थोडंसं वातावरण बदलं की लगेच त्याला सर्दी होते, आणि एखादा माणूस किती थंडीत जरी फिरला तरी त्याला सर्दी होत नाही, कारण की त्याची प्रतिकार शक्ती चांगली आहे. दोषार्थी आपली प्रतिकार शक्ती चांगली असली पाहिजे, जेणेकरून दोषाला त्या पात्र होता कामा नये, आपण प्रतिकार करता आला पाहिजे त्या दोषाचा. परंतु कणवादी वगैरे या गोष्टी आपल्या व्यवस्थित नसतील, असमर्थ असू, तर लगेच आपण दोषाच्या अधीन होऊन जाऊ. आणि म्हणून सांगतात की जीव म्हणजे स्वच्छ म्हणजे असमर्थ, नवचे म्हणजे उल्लेखी उरियाती. स्वामी म्हणतात जीव काही का जातू असे म्हणजे जात नाही, म्हणजे तो शिल्लक राहतो. तर न वचे याचा अर्थ काय? न वचे म्हणजे उल्लेखी उरियात, म्हणजे उल्लेख जो प्रथम उल्लेख झाला, त्या प्रथम उल्लेख जरी झाला तरी तो जीव धर्मापासून जात नाही. रसरूप उल्लेख झाला तरी धर्मापासून तो जीव जात नाही. आणि सोबतच त्या ठिकाणी त्याला अभिमुक्तेपर्यंत जरी गेला तो जीव तरी तो धर्मापासून जात नाही. म्हणून उरियात म्हणजे तो धर्मासाठी तो अजूनही शिल्लक आहे. जरी प्रथम उल्लेख झाला, द्वितीय तृतीय रसरूप अभिमुक्त जरी झाली तरी तो धर्मापासून जात नाही, त्याला दोष घडत नाही. अल्पक्रियेही उरियाती म्हणजे अल्पक्रियेही उरियाती म्हणजे रसरूप उल्लेखाला सुद्धा अभिमुक्तेपर्यंत जरी तो गेला तरी त्या क्रियेला सुद्धा त्याला उरी आहे, म्हणजे तो प्रायश्चित्त घेऊ शकतो, तो दोष घडला नाही, प्रमाद त्याला होत नाही. म्हणजे या ठिकाणी दुसरा अर्थ लावतात अवचटे सेवनेचा जो आहे, म्हणजे ज्याला अचानक दोष घडलेला आहे, तो काही दोषाच्या संपर्कामध्ये काही नाही वगैरे, परंतु प्रसव मोडलेला नसल्यामुळे या ठिकाणी अवचटे तो दोष घडून गेला. आणि एखादा आहे आवृत्तीने तो दोष घडलेला आहे पुन्हा पुन्हा सेवन केल्यामुळे, तर ज्याला अवचटे सेवना ज्याला घडली त्याला उरी आहे, म्हणजे तो प्रायश्चित्त घेऊन दुना आचार, दुना स्मरण, दुना अनुताप वगैरे सगळं करू शकतो, तोच करू शकतो. जो पुन्हा पुन्हा दोष आचरतो त्याच्याकडनं कधी प्रायश्चित्त होत शकत नाही, आणि तो दोषही कधी टाळला जाऊ शकत नाही. यासाठी दृष्टांत देतात घोड्याची दृष्टांते, म्हणजे ब्रह्मचारी घोड्याचा दृष्टांत स्वामींनी या ठिकाणी दिलेला आहे. सेवित सांता म्हणजे उल्लेखाची आवृत्ती. सेवित सांता असं जे म्हटलेलं आहे, तर सेवित सांता याचा अर्थ काय ना, उल्लेखाची आवृत्ती म्हणजे स्वामी म्हणतात की विषय संबंध मात्र जीव काही का जातो असे, परी सेवित सांता जीव प्रथम उल्लेखाने धर्मापासून जात नाही, परंतु सेवित सांता म्हणजे आवृत्ती, उल्लेखाची आवृत्ती म्हणजे उल्लेख जर का केले, पुन्हा पुन्हा त्या गोष्टीची आठवण दिली. जसं लहान मुलं असतं, कसला तरी हट्ट घेतो, आपण त्याचं लक्ष दुसरीकडे वळवून टाकतो आणि मग तो विसरून जातो, परंतु परत त्याला जर का आठवण आली, आपण आठवण जर का त्याला दिली, परत त्याला परत आठवेल, परत आठवण दिली परत आठवेल, असं जर का आठवण देत राहिलो आपण, तर तो मग तो विसरणार नाही अजिबात. एकदा शक्य आहे त्याचं लक्ष वळवणं, पण परत दुसऱ्या तिसऱ्या चौथ्यांदा जर का परत आपणच आठवण दिली तर तो जीव, तो जो बालक आहे त्याला ती आठवण कायम राहील, नंतर तो विसरणार नाही. तसं जीवाने जर का पुन्हा पुन्हा त्या दोषाचा उल्लेख केला तर काय होईल, परत तो दोषाचा उल्लेख केल्यामुळे
उल्लेखाची आवृत्ती सेवित सांगता म्हणजे आवृत्ती केली, उल्लेख केला. उल्लेख आवर्तिता उल्लेखासी ये म्हणजे प्रथम उल्लेखाला जर का आपण प्राधान्य दिलं तर द्वितीय उल्लेख होईल, म्हणजे रसरूप उल्लेखापर्यंत आपण पोहोचू, तृतीय उल्लेखापर्यंत आपण पोहोचू, म्हणजे अभिमुक्तेपर्यंत पोहोचायला आपल्याला काहीच वेळ लागणार नाही. तो आवर्तिता बाह्यासी ये म्हणजे परत रसरूप उल्लेखाची आवृत्ती जर का केली तर बाह्यासी ये म्हणजे काय होतं, अभिमुक्तेपर्यंत आपण जाऊ. अभिमुक्तेचं कार्य कुठलं, मग स्त्रियेचे दर्शन म्हणजे जो उल्लेख झालेला आहे त्या उल्लेखाचं दर्शन आपण घेणार आहोत, म्हणजे सन्मुख होऊन जाऊ. स्पर्शन संभाषण करी म्हणजे बोलणं चालणं जे काय आहे ते केल्या जाईल. गुप्त हाव भाव उपजती म्हणजे आंतरी मनामध्ये त्या वस्तूविषयी व्यक्तीविषयी किंवा पदार्थाविषयी काय होईल, स्नेह उत्पन्न होईल, आवड निर्माण होईल. गडदरा म्हणजे खाच, गडदरा म्हणावे कशाला, गडदरा म्हणजे खाच एक प्रकारचा खड्डा असतो, म्हणजे खाच खड्ड्यापेक्षा खाच असा आहे की खड्ड्यामध्ये पडलेली व्यक्ती परत बाहेर येऊ शकते, पण खाचेमध्ये एखादी जर का पदार्थ पडला असेल तर मग निघणं काढणं शक्य नाही, सहज निघणार नाहीये ते, परंतु खड्ड्यामध्ये पडला असेल तर निघू शकेल. म्हणून गडदरा म्हणून इथे पक्षकारांनी त्याचा अर्थ खड्डा असा केलेला नाही, खाच असा केलेला आहे. जैसा कवणी एक रात्री वृत्ती न पाहत चालता खांचे पडे, याला न्याय देतात की गडदऱ्याचा न्याय कसा आहे बरं, किंवा गडदरा असा शब्द का उल्लेख केला, कारण की गडदऱ्याची गोष्ट अशी आहे की कुणी एक रात्री वृत्ती न पाहत, वृत्ती म्हणजे रात्रीचा जो काळोख आहे तो न पाहता तो चालत असतो, म्हणजे काळोखामध्ये तो चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ज्ञानरूपी उजेड त्याच्याकडे जर का नसेल तर चालता खांचे पडे, तर तो कशामध्ये पडेल, खड्ड्यामध्ये पडू शकतो. आपल्याला ठेच कधी लागते, जेव्हा आपल्याला काळोख असेल आणि आपण चाललोय तिकडून तेव्हाच लागते का ठेच, तेव्हाच नाही लागत. आता दिवसा जरी कोणी चालत असले तरी पण ठेच लागू शकते, कारण की आपलं लक्ष तेव्हा नसतं. असं नाही की काळोखातच लक्ष नसतं, दिवसा ढवळ्या सुद्धा आपल्याला कधी कधी समोरचा दगड दिसत नाही, एखादी उंच पायरी दिसत नाही, कधी कधी आपण पायऱ्या उतरताना 2-4 पायऱ्या उतरून सोडून खाली उतरतो, अशी पण कर्तव्य कधी कधी करत असतो आपण, त्याच्यामुळे सुद्धा काय आपण खाली पडतो. आता त्या पडण्यापासून मग आपण स्वतःलाही वाचवू शकत नाही. आपल्याला कळतं आपण पडतोय खाली, तर आपण तरी सुद्धा स्वतःला वाचवू शकत नाही. कधी कधी पडताना कळत नाही की आपण पडतोय, पडल्यानंतर 1 सेकंदाने कळतं की आपण पडलो, वरून खड्ड्यात पडलो, ठेच लागली. हे कधी होऊ शकतं, दिवसभरात 24 तासात कधी पण होऊ शकतं. पण का होतंय, कारण तेव्हा आपलं लक्ष नसतं म्हणून ते होतं. लक्ष असेल तर काहीही तुमच्या बाबतीमध्ये नुकसान होणार नाही. धर्माच्या बाबतीतही आपलं दुर्लक्ष झालं, दुर्लक्ष कशामुळे होतं, अज्ञानपणामुळे होतं, किंवा त्या विधींतील जे अविधी आहेत त्या अविधीकडे लक्ष न दिल्यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं. तसं तो न्याय दिलेला आहे. रात्री वृत्ती म्हणजे अंधारामध्ये न पाहत, अंधारामध्ये पण तुम्ही जर का पाहून चाललात तर तुमचं नुकसान नाही होणार, पण अंधारामध्ये जर का, म्हणजे ही किती मोठं धैर्य आहे की दिवसा बघून नाही चाललं तर ठीक आहे, काही हरकत नाही, दिवसा अंदाज येतोच रस्त्याचा, पण रात्री सुद्धा एखादा माणूस चालल्यानं तो बघत जात नाहीये, खाली बघितलं पाहिजे रस्त्याने, खाली काही असू शकतं, म्हणजे खड्डाच असेल असं काही नाही, साप सुद्धा असू शकतो, अजून काही जनावर पण असू शकतं, मग तेव्हा ते खाली बघून चाललं पाहिजे. आणि ते न पाहत चालता खाचे पडे म्हणजे तो त्या खड्ड्यामध्ये पडू शकतो, किंवा त्याला एखादं नुकसान जे आहे त्या नुकसानाला त्याला सामोरे जावं लागेल. आणि म्हणून सांगतात की अशा प्रकारे तो जो जीव आहे तो अज्ञान दशेमध्ये किंवा ज्ञान असून देखील न पाहत, म्हणजे विधीतील अविधी जे आहेत त्या अविधीकडे लक्ष देत नाही, आणि त्याच्यामुळे तो प्रमादिया घडतो किंवा एखाद्या वेळेस त्याच्याकडनं दोष घडतो. याचा सिद्धांत सांगतात
तैसे कुत्सित क्रिया करी, म्हणजे दोषजनक अमंगळ क्रिया तो जीव करतो. दासी सामान्य स्त्रियेचा अभिलाष करिता, म्हणजे दासी तथा सामान्य स्त्री आहेत त्यांचा तो अभिलाष करतो. वासने ममतेच्या गडदरा पडे, आणि त्याच्यामुळे काय होतं, वासनेच्या, ममतेच्या, आपुलकीच्या किंवा त्यामध्ये त्याचं लागलेपण जे आहे अशा त्या लागलेपणाच्या गडदऱ्यामध्ये तो पडतो. आणि दोषयुक्त पदार्थांचं जर का लागलेपण लागलं तर ते सहजासहजी सुटत नाही. गडदऱ्यासी बहुत भेद, असा चेतनाचा किंवा जड पदार्थाचाच गडदरा आहे का ना. गडदऱ्यासी बहुत भेद म्हणजे असं व्यापक, आपण पहिल्या ह्याच्यात बघितलं होतं ना, अतिव्याप्ती. अतिव्याप्ती म्हणजे काय, एकच वचन अनेक अर्थांना ते लागू होतं, एका वचनात अनेक अर्थ प्राप्त होऊ शकतात. आचारपर, विचारपर सगळंच त्याच्यातनं अर्थ निघू शकतात. विधीवर, अविधीवर, योग्यता अयोग्यतेवर, स्मरणावर, दास्यावर, सगळ्यावर तो अर्थ लागू पडतो. तसं या ठिकाणी सांगतात की गडदरा म्हणजे नुसतंच त्या जड आणि चेतन पदार्थाशी संबंधित नाहीये, त्यालाच गडदरा म्हणावे असं नाही. गडदऱ्याशी बहुत भेद. कुठले कुठले, जाणीव सिंहानीव. जाणीव म्हणजे वेद, आगम, पुराण, ज्योतिष, वैद्य या गोष्टींची जाणीव असणे. सिंहानीव म्हणजे आपल्या सिंहानिवे करून पुढीलाचा मनोधर्म जाणणे. असतं ना असं कधी कधी की समोरच्या बोलायच्या आधी आपल्याला लगेच कळतं त्याला काय म्हणायचं आहे. म्हणजे एकदा आश्रमात गेलतो, वांबोलीला गेलतो स्नान करायला, तर तिथे असे ते फोटो लावलेले. आताही तुम्ही गेलात वांबोली स्थानाच्या आतमध्ये हॉलमध्ये सगळ्या लिळींचे फोटो लावलेले आहेत. तर त्या फोटोमध्ये एक फोटो असा आहे की 2 साप स्वामींनी हातामध्ये धरलेले आहेत. कुठली लिळ आहे ती, वडनेर भुजंगची. काल सर्प म्हणून सगळ्यांना पाठांतर आहे का ती लिळ. आजकाल आमचे लोक तिकडे जातात, काल सर्पयोग काय सांगितला की तिकडे पळतात सगळे. तर मग या ठिकाणी त्या ठिकाणी ते फोटो तो लावलेला आहे आणि ते 2 साप हातात धरलेले आहेत. माझ्यासोबत होते म्हणे बाबा, म्हटलं नाही माणसांचं असं वैर मिटणार नाही म्हणे. मी तर काही विचारलंच नाही तुम्हाला, तुम्ही बरोबर कसं काय बोललात. मला माहिती आहे तुम्ही काय बोलणार आहे, की सापाचं जर का वैर मिटवलं देवाने तर मग माणसांचं वैर का मिटवत नाहीत देव, असं ते विचारणार होते. मी त्यांनी फक्त असं केलं की त्याचं उत्तर मी आधीच देऊन टाकलं. म्हणजे हे काय आहे, तुम्ही तुमच्या त्या वैचारिक पातळी तुमची अशी ठेवायची असते की समोर काय घडणार आहे, काय नाही, कोण काय बोलू शकतं, या बाबतीमध्ये आपली जी काही कौशल्यता आहे ती पणाला लावायची. म्हणजे बरोबर आपण ओळखायचं असतं. मग त्या वेळेला असं जर का, आता हे तर एकदम सामान्य झालं, परंतु ते स्वामींनी सांगितलं ना, विष्णू स्वामींच्या बाबतीमध्ये कोणी आलं की ते त्यांना म्हणायचे, काल तुम्ही या गोष्टी केल्या होत्या नाही का, काल तुम्ही हे जेवलेले होते नाही का. त्या लोकांना आश्चर्य व्हायचं, हे कसं काय जाणतात बरं सगळं काय. तर ते काय करायचे, ते उत्पवन करून एखाद्याच्या अंगणात जाऊन त्या दरवाजाला आड राहून ते ऐकायचे समोरच्या आतमध्ये काय काय बोलतात वगैरे सगळं. आणि मग उद्या ते दर्शनाला आले की ते बोलायचे. त्यांना वाटायचं हे सगळं जाणतात, अंतर्यामी येथे, त्याच्यामुळे त्यांचं मान, मान्यता, भजन, पूजन सगळं केल्या जायचं आणि त्याचं श्रेय ते स्वतः घ्यायचे. आमचे भटोबा सुद्धा असं सांगायचे बरं का. मग तेव्हा लोकांना आश्चर्य व्हायचं, ते म्हणायचे तुम्हाला कसं माहिती. तेव्हा ते श्रेय स्वतः घेत नव्हते भटोबा. ते म्हणायचे श्री चक्रधराजींनी प्रसादी काही मी इथलेही नेणे, देवामुळे हे मला कळत आहे. ती जी काही माझ्याकडे जे काय असेल जे काही ते देवामुळे आहे, जे त्याचं श्रेय ते देवाला देत होते. परंतु असं जर का केलं, जसं आमच्या निळभट्टांनी सांगितलं शाळा पडते आहे, त्यामुळे काय झालं, सगळे मुलं वाचले आणि त्या बदल्यात काय झालं, मग अख्ख्या गावभर त्यांचं भजन, पूजन, चंदन सगळं त्यांचं ते सोपस्कर भिक्षा त्यांना दिल्या गेली. म्हणजे हे काय झालं, ते त्याच्यामुळे मान, मान्यता ते याच्या करत असल्यामुळे ते त्यांना तिकडेच वेळ लागला, स्वामींकडे यायला उशीर झाला. मग स्वामी त्यांना म्हणतात, हे जर का तुम्ही असं केलं तर लोकू न भजे,
ऐसेही करिता लोक ना भजे, म्हणजे तुम्ही असं ज्योतिष भविष्य असं सांगत राहिले, समोर काय घडणार आहे ती गोष्ट तुम्ही सांगत राहिले, तर काय होईल, मान मान्यता भजन पूजन मिळणारच आहे. आणि याच्यामुळे हे मिळेल पण आम्ही भेटणार नाही, हे स्पष्ट सांगितलं बरं का देवाने. मान मान्यता प्रसिद्धी जर का उपभोगायला लागलो आपण, तर देवापासून आपोआपच आपण लांब जायला लागतो. आणि म्हणून इथे सांगतात की जाणीव सिंहानीव हा सुद्धा काय आहे, गडदराच आहे. सकळ सामुग्री परित्यजोनी, स्वामींनी सांगितलं सकळ सामुग्री, पोरा जीवा सामुग्री म्हणजे हा गडदरा गा. म्हणजे तुमच्याकडे जे कला कौशल्य आहे ते कर्मराटीचं आहे, आणि तिथे कर्मराटीचं कौशल्य तुम्ही इथे दाखवतायत म्हणजे प्रसिद्धी व्हावी म्हणून, तर त्याच्यामुळे मान मान्यता प्रसिद्धी सगळं मिळेल पण देव भेटणार नाही. ते जर का तुम्ही धर्मी उपयोगी नेलं तर मात्र तुम्हाला गोमट लागेल धर्माच्या, पण त्याच्यामध्ये पण प्रसिद्धीचा हेतू हा प्रकार नसला पाहिजे, तर त्याचा लाभ तुम्हाला होणार आहे. आणि म्हणून सांगतात की इत्यादी जाणीव आणि सिंहानीव यामध्ये जर का आपण अडकलो, ज्योतिष सांगायला लागलो वगैरे, मग देवाची काय गरज आहे का? आपण ज्योतिष सांगायला लागलो, भविष्य सांगायला लागलो, कुणाचं, लोकांचं भविष्य सांगायला लागलो, तुम्हाला आमका पुढे मंगळ येणार आहे, मग तुम्हाला काल सर्पयोग येणार आहे, मग असं आहे तसं आहे, मग ही शांती करा ती शांती करा. मग सांगा बरं या लोकांना हे का नाही कळत की चक्रधर स्वामी कधी भेटणार आहेत आपल्याला? त्याच्यातनं कळेल का? तुम्ही कधीतरी जा अशा ज्योतिषांकडे की त्यांना सांगा आमचे देव उत्तर दिशेला गेलेत, ते कुठे आहेत आता आणि आम्हाला कधी भेटतील, हे भविष्य सांगा बरं. सांगू शकतील का ते? भविष्य विचारायचं तर हे विचारा. बाकीच्या तर गोष्टी भेटणार आणि लगेच जाणार पण आहेत. पैसा कधी भेटणार आहे तो जाणार पण आहे, अजून काही गोष्टी भेटल्या त्या भेटतील पण आणि जातील पण. परंतु जे गेलेले आहेत म्हणजे परमेश्वर श्री चक्रधर स्वामी यांचा पत्ता जर का कोणी सांगू शकलं तर तो खरा ज्योतिषी आहे, तो खरा भविष्यकार आहे. आणि आता आपल्याला काय बाकी आहे, सगळं तर मिळालं आपल्याला. जे स्वामींच्या काळात सुविधा नव्हती ती सुविधा आपल्याला भेटलेलं आहे, सगळं मिळालं ना आपल्याला. मग अजून भेटायचं काय बाकी? तर चक्रधर स्वामी भेटायचे आता बाकी. आता तुम्ही 2000ची पण नोट बघून झाली तुमची, कोरोना बघून झाला, अजून काय बघायचं बाकी आहे? आता स्वामींना बघणं हे बाकी आहे. त्यांचा पत्ता कोणी सांगत असेल निश्चितपणे तिकडे जावं. लोक आजकाल पितृदोष शांती करायला चाललेत. आपले पितृ कोण आहेत? परमेश्वर आहेत. खरोखरच कोणी म्हणाल बाबा आपले पितृदोष असतो का? म्हटलं मग आहे ना. आपले जे पिता आहेत म्हणजे परमेश्वर श्री चक्रधर स्वामी हे गेलेले आहेत उत्तर दिशेला आपल्याला सोडून, म्हणजे पितृदोष आहे की नाही आपल्याला, त्याची शांती करून ते पिता आपल्याला परत भेटावेत अशा प्रकारची कोणी शांती करत असेल निश्चित त्याने समोर यावं की जेणेकरून तो पितृदोष आमचा नासला पाहिजे. जे पिता फक्त या देहापुरतेच मर्यादित आहेत आपले, जे पिता जे नाशिवंत आहेत, ऋणानुबंधाने इथे आले, ते पुढे कुठल्या जन्माला गेले, आपण कुठल्या जन्माला जाणार, त्यांचा आपला कधी काही संबंध येईल नाही येईल, परंतु परमेश्वर हे आपले मूळ पिता आहेत. त्यांनी आपल्याला तमामध्ये जन्मविलं, त्यांनी आपल्याला सृष्टीमध्ये जन्मविलं, मनुष्य देहात जन्मविलं, दैवराटीमध्ये जन्मविलं. ते परमेश्वर खरे आपले पिता आहेत ना, आणि ते आपल्यापासून लांब आहेत म्हणजे तो पितृदोष आहे आपल्याला, हा पितृदोष नाही आपल्याला. या पितृदोषाची शांती कोणी करत असेल आणि देवाची आपली भेट घालून देत असेल निश्चितपणे अशा प्रकारची शांती आम्हाला इतर कुठूनही जाण्याची गरज नाही. आमच्या देवानेच ती शांती सांगितलेली आहे. तुम्हाला ही शांती करायची का? तुम्हाला विकार शून्य, विकल्प शून्य, स्वभाव मात्रे आणि निरालंबी हे नियम तुम्हाला पाळावे लागतील. स्मरण तुम्हाला करावं लागेल, मरेपर्यंत हे करायचं, लगेच तुम्हाला देव भेटतील. म्हणजे ही शांती सांगितलेली आमच्या स्वामींनी. आणि म्हणून जर का आपण ह्यामध्ये अडकलो, एकतर आपण स्वतः ज्योतिष सांगतो आहोत किंवा आपण ज्योतिष ऐकायला चाललेलो आहोत, तर आपण याच्यामध्ये अडकणार. किंवा सिंहानीव म्हणजे आपण समोरच्यांच्या मनातलं जाण्याला लागलो तर समोरचे लोक आपला मान सन्मान सगळं करत राहतील आणि आपण त्या मान सन्मान प्रसिद्धीमध्ये अडकून राहू. आणि त्याच्यामुळे सुद्धा एका अशा मोठ्या खड्ड्यात जाणार आपण की तिथून परत बाहेर पडता येत नाही. एकदा तुम्ही मोठे झालात की तुम्हाला छोटं होता येत नाही, है ना. वयाने जर का आपण मोठे झालो तर लहानपणी आपण कशासाठी रडू शकत होतो, आता रडताना आपण थोडस आपलं स्टेटस काय त्यानुसार रडत असतात लोक, बरं का.
लहानपणी मोठा भोंगा पसरून टाकतात, परंतु मोठेपणी रडायचं असलं तरी तिथल्या तिथे. एखाद्या वेळेस लहानपणी मोठ्याने हसले जातं, पण स्टेटस वाढल्यानंतर हसण्यामध्ये सुद्धा थोडं तारतम्य बाळगावं लागतं. एकदम मोठ्याने हसता येत नाही, आपल्याला परत लहान होता येत नाही. तशाच पद्धतीने तुम्ही प्रसिद्धीच्या माध्यमात एकदा मोठे झाले की तुम्हाला मग छोट होता येत नाही. एकदा स्टेजवर बसायची सवय लागली की खाली बसवलं की राग येतो. मग अरे मला खाली बसवलं म्हणजे हे काय आहे, परत खाली येता येत नाही. म्हणून तो सुद्धा एक खड्डाच आहे की आपण सतत त्या दोषांमध्येच वावरत राहतो. आणि म्हणून हा सुद्धा एक प्रकारचा गडदरा आहे. कापा सामग्री गडदरा म्हणितले. बरं ही तर सामुग्री आहे, मग हे गडदरा कसं काय बरं ना? स्वामींनी सांगितलं सामुग्री म्हणजे गडदरा का तुमच्याकडे असलेले जे काय गुणदायक गोष्टी आहेत त्याला जर का तुम्ही दोषाचं रूप दिलं, त्याला जर का तुम्ही मान मान्यता प्रसिद्धीचा म्हणून तुम्ही उपयोग जर का त्याचा केला, जसं निरूपण आहे. निरूपण हे समोरच्याचं अज्ञान फिटावं आणि माझीही उजळणी व्हावी आणि ईश्वराचा हेतू जो आहे त्यानुसार अर्थाप्रती बोलावे म्हणून जर का आपण तो नियम पाळला तर निश्चितच परमेश्वर प्रसन्न होते. पण या माध्यमातून जर का मी मान मान्यता प्रसिद्धी पैसा मिळतो आहे, वस्त्र मिळत आहे, धातू मिळत आहे म्हणून जर का मी हे करत राहिलो तर मग माझा हेतू यातला चुकीचा आहे. मग मी सांगितलेलं कळणार नाही. मला कोणी विचारलं का तुमचं मानधन काय, म्हटलं मी काहीच मानधन घेत नाही. ते म्हणजे का नाही घेत, म्हटलं ज्या दिवशी मी मानधन घेईन त्या दिवसापासून माझं प्रवचन लोकांना समजणं बंद होऊन जाईल. कारण की माझा हेतू बदलला. आता मी प्रवचनाला पैशाचं रूप दिलेलं आहे, याच्यातनं पैसा कमवता येतो असं बघितलं की हेतू बदलला की सर्व गोष्टी बदलतात. बरं हेतू नाही बदलला तर परमेश्वर काहीच बदलू देत नाही ना. आपलं परमेश्वर कुठल्याही कार्यामध्ये आपल्याला काहीच कमी पडू देत जर का नाही. एखादा लहान मुलगा असतो ना, त्याला त्याच्या वडिलांवर एवढा विश्वास असतो. मोठ्या लोकांना बाहेर जाताना स्वेटर घ्या रे, छत्री घ्या रे, हे घ्या ते घ्या, ही सगळी काळजी कोणाला करावी लागते? लहानांना करावी लागते का घरातल्या? लहानांना माहिती आहे आमच्या घरातले मोठे जे आहेत ते सर्व व्यवस्था करणार, मला कुठेही काही चालू सुद्धा देणार नाहीत. ते मला कडेवर उचलून घेणार आहेत. ते स्वतः भिजतील पण ते ओले होणार, मला ओले होऊ देणार नाही. ही सगळी एक विश्वासाचा जो भाग आहे तो लहान मुलाकडे आहे. परंतु तसाच विश्वास आपला मात्र देवावर नाही की देव सगळं बघून घेतील. हा एकदा विश्वास तुम्ही ठेवलात की मग तेने तो मोकलावे मग जयाचे ते सांभाळते. परमेश्वर आपल्याला निश्चिंतपणे आपण राहायचं, परमेश्वर आपल्याला सांभाळणारच आहेत. यासाठी इतर कुठल्याही गोष्टींचा काहीही उपयोग घ्यायचं, मागे लागायचं नाही. परमेश्वराचं विधिविधान करायचं. परमेश्वर बरोबर नव्हे पुरविती सर्व गोष्टींचा योग जो आहे तो परमेश्वर घडवून देतात. म्हणून सामुग्री म्हणजे काय आहे? गडदराच आहे. तुमच्याकडे जे जे काय आहे सामुग्री, ज्याच्यामुळे तुमच्यात आणि देवाच्या चिंतनामध्ये ईश्वर चिंतनामध्ये अंतर पडतं आहे, अशी गोष्ट म्हणजे सामुग्रीच आहे. तुम्ही जर का इतर गोष्टींमध्ये आपलं जास्त रममान रूप होत असाल, त्याच्यात देवाचं स्मरण टाकत असेल, विधी टाकत असेल, विजन टाकत असेल तर मात्र तो सर्व गडदराच आहे. त्याच्यामध्ये एकदा पडलो आपण की परत ईश्वर धर्माकडे आपण येणं अशक्य आहे. काही सेनही उसंत नाही म्हणजे निघावा नाही. काही सेन उसंत नाही याचा अर्थ काय? निघावा नाही म्हणजे त्याच्यातनं परत बाहेर पडता येत नाही. जसं आता ते प्रापंचिक लोक आहेत ना, त्यांना म्हटलं प्रवचनाला येत जा, बाबा निघताच येत नाही घरातनं, आहे ना, असं होतं की नाही? तुम्हाला म्हटलं की चला आता 8 दिवस अमकी अमकी पदयात्रा आहे, ते म्हणजे बाबा निघता येत नाही घरातनं. 1 महिना पोथी आहे, निघता येत नाही घरातनं. स्वामी येतील, चला आम्ही घ्यायला आलो, देवा निघता येत नाही, अजून स्वयंपाक बाकी आहे. म्हणजे आपल्याला त्याच्यातनं निघताच येत नाही. किती प्रयत्न केले, काय केले, हे काम झालं की ते काम, ते झालं की ते चालूच राहतं त्रिकाळ, एकदम सकाळ दुपार संध्याकाळ. म्हणजे अशा प्रकारे काही सेनही उसंत नाही म्हणजे त्यातनं निघावा नाही. कापा मोहन तुटे म्हणजे अजिबात निघावा, रस्ताच नाही का ना, रस्ता आहे परंतु मोह न तुटे म्हणजे त्या प्रपंचाचा आणि प्रपंचातील त्या कार्यांचा
मोह न तुटे म्हणजे तुम्ही त्या मोहामध्ये गुंतलेले आहात. इथे जरी आले तरी घरी काय चालू असेल, आता घरी गेल्यानंतर काय बघायला मिळेल परत, म्हणजे त्या गोष्टींचा मोह तुम्हाला एवढा झालेला आहे. अथवा अंगे न तुट सुटे, आता असं आहे का घर तुम्हाला धरून ठेवतं का ना, घर तर काहीच नाही म्हणत. तुम्ही जरी नसले तर कधी कधी घरी काही फरक नाही पडत, परंतु अंगे न सुटे म्हणजे तुम्हीच त्याला सोडत नाही, किंवा तुम्ही जरी सोडलं तरी ते तुम्हाला सोडत नाही, असं काहीतरी असतं. काहींच्या बाबतीमध्ये असं असतं की त्यांना असं वाटतं आमच्या आई वडिलांनी दीक्षा घ्यावी, आम्ही पाहिजे तर त्यांना घरी सांभाळू, पण त्यांनी अनुसरण घ्यावं अशी आमची इच्छा आहे. आणि ते आई वडील काय बाहेर पडायला तयार नाही, अनुसरण घ्यायला तयार नाही. दुसरं दृश्य मी बघितलं की आई वडील दोघेही अनुसरायला तयार आहे. मुलगा म्हणतो नाही, आता मी नोकरीला लागलोय, आता चांगले दिवस आहेत, आता तू उलट इथेच थांबायचं, आम्ही तुझा सांभाळ करू, सेवा करू. ते मुलं आईला जाऊ द्यायला तयार नाहीत. हे सगळं मिसमॅच आम्हाला बघायला मिळतं की यांना जायचं तर ते सोडत नाही, त्यांना सोडायचं तर हे जात नाही, असा प्रकार बघायला मिळतो. अंगे न सुटे म्हणजे अंगाने, म्हणजे आपल्याकडनं ते सुटत नाही किंवा त्यांच्याकडनं ते सुटल्या जात नाही, सोडू म्हटलं तरी. गुंतला ठाके, त्याच्यामुळे काय होतं ना, गुंतला ठाके म्हणजे तो गुंतून जातो त्याच्यामध्ये, काय करू देवा, किंवा ते म्हणतात काय करावं आम्हाला काही समजतच नाही. सोडायचं पण आहे, देवाचं वचन सगळं माहिती आहे, परंतु निघता सुद्धा येत नाही. जसं एखादे तो माशी असते, ती त्या कोळ्याच्या जाळ्यामध्ये ती अडकते ना, तिला त्याच्यातनं निघायचंय परंतु निघता येत नाही. ती जेवढं निघायचा प्रयत्न करते तेवढं तेवढं त्याच्यामध्ये ती गुंतत राहते. हा गडदरा सामान्य, थोर तो आणि म्हणजे या वेगळा तर कुठला गडदरा नाही, याही पेक्षा गडदरा आहे तो कुठला. टीकाकार शंका करतात तो कैसा ना, तेने निमित्ते डोळे काढी जती, म्हणजे एखाद्या वेळेस एखाद्या मोठ्या दोषामुळे एखाद्याचे डोळेच काढले जातात. त्यांनी जर का डोळ्यांचा वाईट उपयोग केला तर डोळे काढल्या जातात. शीस जाय आस्वाद, शिरच्छेद पण त्याचा होऊ शकतो. देहिक मरणा दुःखाते पावे, म्हणजे देहिक दुःख प्राप्त होतं आणि वेळ प्रसंगी तो मृत्यूला सुद्धा त्याला स्वीकारावा लागतं. अशा प्रकारचं सुद्धा दुःख या जीवनामध्ये होत असतं. दासी धांगडी अंगीकरी, म्हणजे एखाद्या वेळेस अशा दोषवंत या विषयामुळे असं होतं की दासी धांगडी अशा प्रकारे सुद्धा स्वीकार त्याच्यामध्ये होत असतो. मागुते घर टाकी ऐसे होय, आणि ते जे स्वीकारलंय आपण ते आपल्याकडे कायम राहत असेल ना, ते सुद्धा आपल्याला सोडून जाऊ शकतं. एखादं द्रव्य आपण स्वीकारलं, द्रव्य कधीतरी आपण आपल्याकडनं निघून जाऊ शकतं. एखादं चांगलं वस्त्र घेतलं, ते सुद्धा नासू शकतं. जे जे काही आपण स्वीकारलं, मग पती असेल किंवा पत्नी असेल, हे सुद्धा आपल्याला सोडून जाऊ शकतात. हात पाय जाती, दोष आचरण्यामुळे होतं हात पाय जाती, म्हणजे शरीर जे आहे ते कसं होतं, कमकुवत व्हायला लागतं. ना जो पदार्थ अभिलाषिला तो देवता विग्रह का विद्यावंत तरी तात्कालिक देह जाय, देहघात होय. आणि ज्या पदार्थाची आपण अभिलाषा ठेवली तो पदार्थ जर का देवता विग्रह किंवा विद्यावंत असेल तर तात्काळ देह सुद्धा जाऊ शकतं. जसं सहस्रार्जुन होते ना, त्यांना काय सांगितलेलं, कुठल्या कुठल्या, स्त्री हत्या, गो हत्या आणि ब्राह्मण हत्या 3 घडू द्यायच्या नाहीत. आणि त्यांच्याकडनं किती हत्या घडल्या, 3ही घडल्या. त्याच्यामुळे काय झालं, म्हणजे त्यामुळे त्याचं नुकसान झालं की नाही. तात्कालिक देहघात होऊ शकतो, म्हणजे जर का ते देवताजनित असेल तर क्षोभ होऊ शकतो. त्या राजाने काय केलं, त्या लुईपाईला हसला. तो लुईपाई म्हणजे आगमिक आहे, सामर्थ्यवंत आहे, आणि तो राजा त्याला हसला. म्हणे बघा, त्या प्रधानाला म्हणतो तुमचे साधू बघा कसं उष्ट बिष्ट खातायत वगैरे वगैरे, कशी परिस्थिती त्यांची, म्हणून तो हसला. लुईपाई म्हणतो राजा तुम हसे तो तुम हसे, तू हसला तर तू एकटाच हसला, फक्त मी जर का हसलो तर हाती घोडे सब हसेंगे, हे तुझे हत्ती घोडे वगैरे आहेत ना सगळे हसायला लागतील. आता जर का कोणी असं बोललं आत्ताच्या परिस्थितीत तर आपल्याला खरं वाटेल का. राजा म्हणतो हस हस बापुडा, हस, तुला काय हसायचं ते हस, बघू कोण कोण असतं तुझ्यासोबत. आणि तो लुईपाई हसला आणि राजाचे हत्ती घोडे जे काही होते सर्व सैनिक वगैरे सगळे हसायला लागले.
इतके असले की अक्षरशः आता जीव जाईल त्यांचा हसून. प्रधान म्हणतो राजाला, त्या लुईपाईचे पाय धरा, त्यांना माफी मागा, हे बंद होऊ द्या, मरून जातील सगळे. मग राजाने त्यांचे पाय पकडले आणि मग ते थांबलं ते. म्हणजे अशा देवता जनित किंवा देवता विग्रह किंवा विद्यावंत यांना जर का दुखवलं तर काय होतं, या सामुग्रीमुळे, दोषवंत सामुग्रीमुळे ते जर का दुखवले गेले, यदा कदाचित काय होते, शाप देऊ शकतात, देहघात आपला होऊ शकतो, हेही नुकसान यामध्ये होण्याची शक्यता आहे. म्हणून या विषरूप पदार्थाचा प्रथम उल्लेख जो आहे तिथून याची सुरुवात होते. तो प्रथम उल्लेख सुद्धा आपल्याकडनं होता कामा नये. मानसिक स्थितीमध्ये जर का दोष उद्भवला नाही तर त्या दोषाचा प्रथम, द्वितीय, तृतीय, रसरूप, अभिमुक्ता या कुठल्याच घटना ज्या आहेत त्या घडणार नाहीत. असं आजच्या आचाराच्या या 6व्या वचनामध्ये विषय संबंध मात्र जीव काही का जातो असे परी सेवित सातात की गडदरा घाली जेत काहीसेनही उसंत नाही, या वचनामध्ये आज हा विषय आपण श्रवण केलेला आहे. दंड